नमस्कार. आज मी दाखवणार आहे सुक्या पिठाचे घावणे. किती पाणी घालायचे, भिड्याखालचा गॅस किती ठेवायचा आणि मेन म्हणजे भिड्याची काळजी कशी घ्यायची. किमान 1 किलो जुनेच तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घरघंटीवरून जाडसर दळून आणायचे. पातेल्यात 2 वाटी सुके पीठ घेऊन त्यात 3 वाटी पाणी घालून पिठाचा घोल बनवून घ्यायचा. जर तुम्ही पहिल्यांदाच घावणे बनवत असाल तर पाणी 2.5 वाटी घ्या. पिठाच्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता घावण्याचं पीठ घावण्यासाठी रेडी आहे कसं ओळखायचं, तर आपली 3 बोटे मिश्रणात डीप करायची, बाहेर काढून चेक करायचं. आपली बोटं क्लिअर दिसत आहेत म्हणजेच आपला घोल रेडी आहे घावणे काढायला. प्रथम भिडे मंद गॅसवर ठेवून सुक्याच कपड्याने पुसून घ्यायचे. तेल अप्लाय करून गॅस मोठा करायचा जेणेकरून भिडे चांगले गरम व्हायला पाहिजे. घावणे भिडावर टाकायच्या अगोदर चवीपुरते मीठ टाकून पेल्याने ढवळून खालीवर करून घ्यायचे. घावणा टाकताना भिड्याच्या बाहेरून आत टाकायचा. भिडा गरम असेल तर आणि तरच तुमच्या घावण्याला जाळी पडणार. घावणा घालून झाल्यावर लगेच झाकण ठेवायचे आणि एक्झॅक्ट 2 मिनिटांनी गॅस मिडियम करायचा. 2 ते 3 मिनिटात घावणा तयार होतो. सर्व घावणे काढून झाल्यावर भिडं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. त्यानंतर परत तेल अप्लाय करायचं. भिडं थंड झाल्यावर जेव्हा आपण ठेवतो तेव्हा कधीही उभं करून ठेवायचं नाही. प्लास्टिकच्या पिशवीत भरून फ्लॅट स्थितीत ठेवून द्यायचं. एन्जॉय करा घावणे आणि चटणी.